ऐश्वर्या कट्ट्यावर महापालिकेत उच्चपदस्थ अधिकारी व कारभारी यांच्यासोबत मनमोकळ्या संवादात गप्पा कट्ट्याचे मानकरी होते पुणे मनपाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख आणि पुणे मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष माननीय श्री प्रवीण चोरबेले या सर्व मान्यवरांचे औक्षण करून मोत्याची माळ, शाल, शिंदेशाही पगडी, पुस्तके व सन्मानपत्र देऊन भेट देण्यात आली। यावेळी युवराज देशमुख यांनी अनुभव सांगितले। ते म्हणाले, आदर हा मागून मिळत नाही, तो मिळवावा लागतो। महापालिकेच्या सेवेत कोकण रेल्वे मधील अनुभवापेक्षा वेगळा असला तरी या अनुभवाने खूप शिकवलं। प्रवीण चोरबेले म्हणाले, माझ्या आयुष्याची वाटचाल प्रतिकूलतेतून झाली असली तरी सचोटीनं व्यवसाय करायला व माणसं जोडायला शिकवली। 28 वर्ष मर्चंट्स चेंबरवर काम करताना सामाजिक उपक्रमाचे विश्वविक्रमही झाले। नियमित व्यायाम आणि आहार नियंत्रणामुळे फिट असल्याचे सांगितले। महापालिकेत अधिकारी असतानाही चित्रपट गीतांची आवड जोपासणारे अनिरुद्ध पावसकर यांनी महापालिकेत काम करताना अनेक ताणतणाव असतात म्हणून मी सायकलिंग, बागकाम, जेवण बनवणे अशा प्रकारचे मैफिलींची सांगता मैंने पूछा चांदसे हे गीत गाऊन अनिरुद्ध पावसकर यांनी केले। यावेळी अप्पा रेणुसे मित्र परिवार उपस्थित होता। प्रथम ऐश्वर्या कट्ट्याच्या या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। विशेषतः म्हणजे अप्पा रेणुसे आणि त्यांची सर्व टीम आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि ज्या पद्धतीने सन्मान केला खूप मनाला भारून गेलं। पुण्यामध्ये अनेक कट्टे आहेत, परंतु हा कट्टा एक आगळा वेगळा कट्टा आहे। इडली सांबार आणि वडा सांबार खात खात गप्पा गोष्टी करणं आणि काही आपल्या आयुष्यातल्या काही चांगल्या गोष्टी सांगणं, काही अनुभव सांगणं, या कट्ट्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट तो आहे। आणि अप्पा रेणुसेने ह्याच माध्यमातून अनेक लोकांना बोलून असे नवीन नवीन चांगले उपक्रम राबवून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे। माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्तासुद्धा या ठिकाणी बोलवलं आणि आज या ठिकाणी सन्मान करून ज्या पद्धतीने एक गप्पा गोष्टीच्या माध्यमातून काही प्रश्न विचारले, काही उत्तरं दिली गेली, ती खूप मनाला भारून गेली। त्यामुळं मला या कट्ट्याबद्दल एक खूप दिवसापासून ऐकून होतं आणि आज मला या कट्ट्यावर बोलवलं, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो। आणि ह्या कट्ट्याच्या माध्यमातून नक्कीच एवढंच लक्षात येतं की कोरोनाच्या काळात आपण माणसं कशी जोडली पाहिजे किंवा माणुसकी काय असते हे त्या काळात शिकलेलं होतं आणि हेच अप्पा रेणुसेंनी दाखवून दिलेलं आहे। पैसा हा महत्त्वाचा नसतो, पण माणुसकी किंवा माणसं जोडणं हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम असतं आणि ते या कट्ट्याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून 3 वर्ष सातत्याने हा कट्टा चालू आहे। काही कट्टे चालू झाले आहेत, काही बंद पण झालेले आहेत, परंतु हा कट्टा गेले 3 वर्षापासून सातत्याने चालवलं जातं आणि समाजातल्या अशा व्यक्तींना बोलवलं जातं की त्यांचे काही चांगले अनुभव, वाईट अनुभव किंवा त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग हे सांगण्याच्या या माध्यमातून सांगितलं जातं। हा कार्यक्रम अत्यंत छोटा असतो, परंतु खूप काही देण्यासारखं असतं आणि याच माध्यमातून या ऐश्वर्या कट्ट्याला माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। पहिल्यांदाच ऐश्वर्या कट्ट्यावर येण्याचा मला बहुमान लाभला। वास्तविक पाहता मी बरेच वर्षांपासून ऐश्वर्या कट्ट्यात तिथे येणारे जे सन्माननीय आहेत ते त्यांच्या विचार काय झाले याच्याबद्दल वाचत आलेलो आहे। कुतूहल होतं। आप्पासाहेबांनी आमंत्रण दिल्यामुळे इकडे यायचं मला सौभाग्य लाभलं आणि मी पुणे शहरात अनेक ठिकाणी कट्टे असतात, त्या कट्ट्यांवर मी गेलेलो आहे, पण मला याच्यातलं वेगळं पण असं जाणवलं की जास्त असं घरचं वातावरण, कौटुंबिक वातावरण असल्यासारखं आहे। आदरातिथ्य इकडचं खूप छान आहे आणि इथल्या ज्या मुख्य याचं आकर्षण मला जर विचाराल तर या ज्या वार्तालाप किंवा संवाद जो होतो ना वेगवेगळ्या इथं जमलेल्या सगळ्या नागरिकांमध्ये आपल्यामध्ये, हा संवाद मला खूप महत्त्वाचा वाटतो आणि त्याच्यामुळे एकमेकांचे विचार कळतात, एकमेकांशी जवळ यायचं एक संधी मिळते आपल्याला। आणि एकूणच हे मी म्हणजे हा 1-1.5 तासाचा जो इथला कालावधी आहे तो माझ्या दृष्टीने स्वप्नवत होता। मी या संदर्भात अप्पा रेणुसे साहेब यांचं खूप खूप आभार मानतो मला इथं आमंत्रित केल्याबद्दल आणि याच्यापुढे विविध जे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमालाही मला यायला आवडेल। मला ऐश्वर्या कट्टाला बोलवल्याबद्दल मी अप्पा रेणुसेंचे मनापासून धन्यवाद मानतो। खरंच इथे ऐश्वर्या कट्ट्यावर आल्यानंतर इतकं मनमोकळी चर्चा आणि आदरातिथ्य भारावून जातो माणूस आणि लोकांना बोलतं केलं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
आणि अशा पद्धतीचे कट्टे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भरायला पाहिजेत. कारण आत्ता सगळ्यात त्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि माणसं माणसाला ओळखत पण नाहीत. वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांना परसेप्शन काहीतरी वेगळंच असतं, पण प्रत्यक्ष भेटल्यानंतर माणसं खूप वेगळी असतात. याचा अनुभव मला आला आणि मला पुन्हा एकदा ऐश्वर्या कट्ट्याच्या बोलवल्याबद्दल धन्यवाद.